हाय फ्रेंड्स, मी अंकिता. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. हा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ आणि येणाऱ्या पहिल्या संकष्टीसाठी आपण बनवत आहोत मोदक. तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाची पिठी, किसलेले खोबरे, किसलेला गूळ, थोडंसं मीठ, किसलेलं खोबरं, थोडंसं आणि थोडेसे किसलेले ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत. थोडे चॉप्स करून आणि थोडंसं पाणी कणिक मळण्यासाठी. आता एका परातीमध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि त्यामध्ये आपण थोडीशी कणिक जशी आपल्याला हवी ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचे आहेत मोदक त्या क्वांटिटीमध्ये कणिक घेऊयात. कणकीमध्ये आपण इथे थोडंसं तूप ॲड करणार आहोत जेणेकरून पिठाला बाइंडिंग व्यवस्थित यावं. आणि इथे आपण तूप घेतलेलं आहे. आता आपण हळूहळू करून कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळताना त्याचा जो असा थोडासा घट्टसर गोळा बनवायचा आहे जेणेकरून जास्त पातळही कणिक नसेल. जास्त पातळ कणिक असेल तर आपले मोदक फाटण्याची शक्यता आहे. सो थोडासा घट्टसर गोळा त्या कणकीचा आपण मळून घेणार आहोत. थोडं पाणी ज्याप्रमाणे आपल्याला लागत आहे त्याप्रमाणे आपण ॲड करत जायचं आहे. कणिक ही आपली बनवून तयार आहे. थोडा वेळ कणिक आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात. जोपर्यंत कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण एका साईडला गॅसवरती कढई ठेवूयात आणि सारणाची तयारी करून घेऊयात. मोदकाच्या स्टफिंगच्या सारणासाठी थोडं तूप ॲड केलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ड्रायफ्रूट जे आहेत ते आपले थोडेसे हलकेसे ब्राउनिश कलरवरती भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स हलवत राहायचे जेणेकरून ते एका जागेवरती जास्त फक्त हलक्या हाताने ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. ते आपण एका बाजूला काढून घेऊयात आणि आता थोडंसं खोबरं त्यामध्ये ॲड करूयात कढईमध्ये जे आपण किसून घेतलेलं होतं. मी इथे सुक्या सुक्या नारळाचंच खोबरं जे आपले खोबऱ्याचे गोटे असतात त्याचंच खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर ओल्या नारळाचं खोबरंही यामध्ये यूज करू शकता. पूर्ण असा ब्राउनिश कलर येईपर्यंत हे आपल्याला कंटिन्युअसली भाजत राहायचं आहे. आणि भाजल्यानंतर त्यामध्ये आपण थोड्याशा क्वांटिटीमध्ये गूळ ॲड करणार आहोत. आपण आपल्या चवीनुसार गूळ कमी जास्त वापरू शकता. आणि यामध्येच आता आपण ड्रायफ्रूट्सही ॲड करून ते कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत. जोपर्यंत गूळ पूर्णतः असं वितळला जात नाही आहे तोपर्यंत आपण हलवत राहायचं. आता जी कणिक आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेली त्याचे गोळे बनवून घेऊयात आणि व्यवस्थितरित्या आपण पाहू शकता ही कणिक मुरलेली आहे व्यवस्थित. त्याचा व्यवस्थित सुंदर असा गोळा करायचा आहे आणि तो आपण पिठामध्ये थोडासा डीप करायचा जेणेकरून ते चिकटणार नाही आहे. आणि हा गोळा आपण नॉर्मल आपल्या पोळपुटावरती लाटून घ्यायचा आहे. आकार जास्त मोठा नाही करायचा आहे. आपला नॉर्मली जो आपला चपातीचा आकार असतो त्या आकारामध्ये आपण हे बनवू शकतो. हे बनवल्यानंतर आपण त्याचे एक छोट्याशा भांड्याने म्हणजे वाटी किंवा तुमच्याकडे जर शेपर असेल एखादा तर त्या शेपरने आपण हे एका राऊंड शेप्समध्ये कट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मोदकाचं स्टफिंग भरायला इझी पडू शकतं. माझ्याजवळ ही छोटी डिश होती त्या डिशने मी हे राऊंड बनवून घेत आहे. छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं बनवून घेत आहे. हे आपले जे स्टफिंग आहे ते आपण यामध्ये भरत आहोत जे आपण सारण बनवलेलं आहे मोदकासाठी ते. आणि हळूवाररित्या एकदम नाजूक हाताने आपल्याला याच्या पाळ्या काढायच्या आहेत. पाळ्या ज्या बनवत आहोत आपण ह्या एकदम जवळजवळ बनवायच्या आहेत जेणेकरून आपल्या मोदकाचे जे वरचं एकदम जे अट्रॅक्टिव्हनेस असतो तो खूप सुंदररित्या आपल्याला यामध्ये दिसणार आहे. आपण पाहू शकतो असं हलक्या हाताने मोदक भरल्यानंतर हलक्या हाताने फिरवत त्याचं तोंड जे आहे ते बंद करायचं आहे. हळूवारपणे बंद करायचं आहे आणि आपण इथे पाहू शकता की आपला सुंदर असा मोदक बनवून तयार आहे. आता असेच सर्व मोदक बनवून घेत आहे मी. आता पुन्हा एका कढईमध्ये थोडंसं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या अंदाजानुसार पाणी शिजण्यासाठी उकडण्यासाठी जेवढं लागणार आहे ते ठेवायचं आहे. एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेत आहे. चाळणीला तेल लावल्यानंतर जसे आपण आळूवडी वगैरे जशी शिजवायला ठेवतो त्याप्रमाणे हे मोदक आपण वरती उकडायला ठेवू शकतो. हळूहळू सर्व मोदक ठेवून दिलेले आहेत मी या चाळणीमध्ये. ओके, यावरती एक झाकणी ठेवूयात वाफ काढण्यासाठी आणि पाहू शकता आपले सुंदर असे मोदक बनून तयार आहेत. फक्त 10 मिनटामध्ये हे मोदक वाफलेले आहेत आणि सुंदर असे मोदक आपण गणपतीला नैवेद्यासाठी दाखवू शकतो हे. आणि प्लीज आपल्या मोदकाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फ्रेंड्ससोबत आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू.